कशा पद्धतीने वारी केली? आज मी ज्ञानेश्वर महाराजांचा वंश परंपरागत चोपदार बाळासाहेब महाराज चोपदार, बाळासाहेब वसंतराव चोपदार, आज प्रस्थान आहे. प्रस्थानला आता 12 वाजता 12-12:30ला देऊळ बंद केलं जाईल. सगळी लोक आज जे दिसतात ते सगळे बाहेर काढले जातील आणि जे आमचे मानाचे 47 दिंड्या आहेत त्या 47 दिंड्या प्रत्येक दिंडीत 90 माणूस या पद्धतीने आतमध्ये सोडायला आम्ही ज्या वेळेला 2 वाजता सुरुवात करू, 2 ते 3:30 वाजेपर्यंत सगळ्या दिंड्या आत आल्या की 3:30ला घोडे आत येतात. 4ला प्रस्थान चालू होईल. 4:30ला प्रस्थान डिस्पाऊंड होतं. हे विणा मंडपामध्ये नारळ प्रसाद झाले, आरती झाली की घोडा बाहेर निघतो. बाहेर निघाला की आळंदीची निम्मी नगर प्रदक्षिणा होते. आजोळ घरात देव जातात आणि आजोळ घरात देव गेल्यानंतर समाज आरतीमध्ये उद्याचं नियोजन काय आहे ते तिथं डिक्लेअर केलं जातं आणि ते डिक्लेअर केल्यानंतर आरती होते आणि या सोहळ्याला स्थगिती थांबते. साधारण काय अडचणी वगैरे येतात आणि त्यावेळी आमचे सगळे जे वारकरी आहेत हे अडचणीत पर्याय काढणारे आहेत आणि सुविधा शासनाने योग्य प्रकारच्या व्यवस्थित प्रकारच्या शासनाने पालकमंत्र्याच्या मिटिंगमध्ये आम्हाला सगळ्या सुविधा व्यवस्थितरित्या देतातच. तरीही काही वारकऱ्यांना मिळत नाही. तरी वारकरी कुठल्याही प्रकारची शासनाकडे कुठंच तक्रार नाही. कारण बिना तक्रारीचा आणि बिना ह्याचा भांडणाचा सोहळा आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जातो. हा जगातला पहिला सोहळा आहे. या सोहळ्याला सगळ्या जगात आंतरराष्ट्रामध्ये सुद्धा या सोहळ्याला पाहण्याकरता फार कुतूहलाने पाहिलं जातं. कारण 4-5 लाख समाज हा आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत पायी जातो आणि कुणालाही आरेकारे होत नाही या सोहळ्यामध्ये. अहो जावंच होतो. म्हातारा माणूस असला किंवा तरुण मुलगा असला तरी माऊली पुढं सरका, माऊली पुढं सरका. स्त्री असली तरी माऊली, पुरुष असला तरी माऊली. त्यामुळं माऊली म्हणले की कायिक, वाचिक, मानसिक आणि याची या चारही तप वारीमध्ये घडतं आणि त्या वारीमध्ये घडल्यामुळं माणसाला जीवनामध्ये कसं वागायचं ही वारी शिकवते. म्हणून या वारीला नवीन प्रकारचे बरेचशा माध्यमातून लोक चालायला येतात, बघतात. तरुण पिढी चालते, शालेय कॉलेजाचे, पर्यावरणाचे सगळ्या प्रकारची लोक वारीमध्ये येतात. काही ना काहीतरी नवीन आपल्याकडनं घेऊनच जातात वारीतून. हा वारीचा फार मोठा गुणधर्म आहे. वारी सोहळ्यानिमित्ताला वारकरी आळंदी दाखल झाली. आपण बंदोबस्त जो आहे तो खूप चोख ठेवण्यात आला. काय बंदोबस्त आहे आणि कसं आषाढी वारी निमित्ताने आळंदी आणि देहू हे 2 ठिकाणी आपण चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि जवळपास 6 DCP, 15 ACP, 450 अधिकारी, 3,500 आपले पोलीसचे स्टाफ, 600 होमगार्ड, 3 SRP कंपनी, ते सगळे आपण लावलेलं आहे. आपला ट्रस्टबरोबर आणि बाकी जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याबरोबर आपला डिस्कशन कंटिन्युअस सतत आपला डायलॉग चालू आहे आणि त्यांच्याशी संपर्कात राहून आपण सगळे अत्यंत चांगल्या रीत्याने सगळे बंदोबस्तचं नियोजन केलेलं आहे आणि सगळे जे पूर्ण सोहळा आहे ते अत्यंत चांगल्या रीत्याने, शांततेने आणि व्यवस्थित पार होईल याच्या आम्हाला पूर्णपणे देखील येत आहेत असं कळते. ते आल्यानंतर काही दर्शनबारी बंद ठेवली जाणार आहे का? काही बदल केले जाणार आहे? नाही, त्याच्याबद्दल आमच्या ट्रस्ट सोबत डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे आणि आपण नियोजन केलेलं आहे आणि सगळे अत्यंत व्यवस्थित, कोणालाही कुठला त्रास न होता आपण व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे आणि व्यवस्थित त्यांची जी विजिट आहे ते पण आम्ही पार पाडणार. किती वाजता साधारण CM येतील आणि किती कालावधी मंदिरामध्ये जे असतो? नाही, फक्त मंदिरमध्ये नाही आहेत, पूर्ण परिसरमध्ये आहेत. 3 वाजेचे नंतर येणार आहे आणि 1.5 तासाचा जवळपास कार्यक्रम आहे मंदिर आणि परिसरमध्ये, आळंदी परिसर. मुख्यमंत्री आल्यानंतर वारकऱ्यांचं दर्शन बंद होणार आहे, वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता नाही, जे आपला रेग्युलर कार्यक्रम आहे ना त्या आम्ही ते चर्चा करत होतो. आमचं सगळे नियोजन ठरलेलं आहे. जसा प्रत्येक वर्षी नियम होतो त्याचप्रमाणे आपण यावर्षी पण सगळे जी परंपरा आहे ते तसेच चालू राहणार. कुठलाही काही याच्यामध्ये कोणालाही काही व्यवधान होणार नाही, वारकऱ्यांना काही व्यवधान होणार नाही, कोणालाही काही व्यवधान होणार नाही आणि एकदम अत्यंत आमचं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे. आम्ही ते चर्चा करत होतो आपण पाहिलं
तर सगळे स्टेक होल्डरबरोबर ट्रस्टबरोबर आपली चर्चा डिटेलमध्ये झाली आणि आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे म्हणून ते व्यवस्थित पार पडलं. गेल्या वेळेस वारीच्या वेळेस खरं तर प्रकार घडला होता वारकऱ्यांनी पोलिसांमध्ये थोडेसे चकमक झाली होती. यावेळेस तसा प्रकार घडू नये यासाठी काही व्यवस्था केलेली आहे का? मागच्या वेळी जे होतं ते वारकरी याच्याबद्दल नव्हतं, ते एक दुसरी एक संस्था होती त्याच्याशी काही हे झाला होता. त्याची आपण पूर्ण काळजी घेतलेली आहे. त्यांच्या जे संबंधित स्टेक होल्डर्स आहेत सगळ्यांबरोबर जसं मी सांगतो आपण चर्चा केलेलं आहे आणि सगळे समाधानी आहेत आणि सगळ्यांचे आपण संपर्कात पण आहोत. थँक्यू.